आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? निवेदन आज जे दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आमची विभागीय आयुक्तांकडे अशी मागणी आहे की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी गेल्या या मागच्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जी पदस्थापना आहे जी केलेली ही अनलिगल आहे, कुठंतरी कायद्याला डावलून केलेली आहे. आता या ठिकाणी काही लोक जे CS सहाय्यक म्हणून साहेबाचे काम करतात, खऱ्या अर्थानं ते रिटायर झालेले आहेत. रिटायर झाल्यानंतर त्यांना कंत्राटी पद्धतीनं जे घेतलं गेलं तर 2012च्या GRनुसार ते जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःचे CS सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. वास्तविक पाहिलं तर 2016च्या GRनुसार त्यांना त्या पद्धतीनं घेता येत नाही आणि कंत्राटी पद्धतीनं सुद्धा ते दुसरीकडे त्यांचं अटेंडन्स घेतलं जातं आहे आणि काम मात्र इकडे करतात. आणि अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला अनलिगलपणे आपलं CS सहाय्यक म्हणून नेमणं आणि कायमस्वरूपी आपल्याजवळ त्या ठिकाणी ठेवून घेणं, याचा अर्थ कुठंतरी भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्या जात आहे. भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानं विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी आपल्या पदाचा, जिल्हाधिकारी पदाचा गैरवापर करून जवळ ठेवल्या जात आहे, असाच त्या ठिकाणी याचा अर्थ निघतो. आणि त्यामुळं याच गोष्टीचं लक्ष वेधून आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. काय तुमची मागणी असणार आहे? आमची मागणी अशी आहे की या जिल्ह्यामध्ये अनेक बाबतीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. अवैध रेती उत्खनन असेल, अवैध गिट्टी खदान उत्खनन असेल, अनेक धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत आणि खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. बरोबर आहे, यांच्यावरती वास त्या ठिकाणी राहिलेला नाही. अनेक गोष्टीमध्ये अपहार झालेला आहे. मागची तलाठी भरतीमध्ये सुद्धा अपहार झाला, गौण खनिजाच्या बाबतीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी अपहार चालू आहे, पदस्थापनेच्या बाबतीमध्ये सुद्धा अपहार चालू आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज जिल्हाधिकारी महोदयांकडे जी गाडी आहे, आम्ही ज्यावेळेला गाडीची माहिती मागितली त्यावेळेला त्यांनी आम्हाला दिलेली गाडीची माहिती वेगळी आणि वापरतात वेगळी. हे सगळं जे चाललं हे कशासाठी चाललंय, हे नेमकं का ही लपवाछपी जिल्हाधिकारी महोदयांची चालू आहे, या संदर्भामध्ये आम्ही विभागीय आयुक्तांना चौकशी मागितलेली आणि चौकशी करून जर जिल्हाधिकारी त्या ठिकाणी दोषी असतीलच, आमचं म्हणणं आहे 100% दोषी आहेच, तर त्यांच्यावर कारवाई केल्या गेली पाहिजे. पूजा खेडकरच्या तसूभरही कमी आज आमचे जिल्हाधिकारी नाहीत, असा आमचा स्पष्ट दावा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.